शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पंतप्रधानांनी उद्घाटन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पडण्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। त्यांनी इंग्रजांच्या काळातील विकासकामांचे उदाहरण देत राज्यातील सध्याच्या विकासकामांवर कठोर टीका केली। इंग्रजांनी जे पूल आणि इमारती बांधल्या त्या शेकडो वर्षे टिकल्या, तर आपली विकासकामं अर्ध्यातच थांबतात, असे तुपकर म्हणाले। त्यांनी भ्रष्टाचार आणि निकृष्ट कामाच्या पार्श्वभूमीवर दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। सरकारने पुतळे आणि विकास कामं पैसे न खाता इंग्रजांच्या कामाच्या आदर्शानुसार केली पाहिजेत, असे तुपकर म्हणाले। जो बूंदों से गई वो हौदों से आती नहीं, असं आहे की ज्या पुतळ्याचं पंतप्रधानांनी उद्घाटन केलं तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडणं म्हणजे सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनाला ही गोष्ट लागलेली आहे, लक्षात ठेवा। आणि काय होतं, इंग्रजांनी जे काही पूल केले किंवा इंग्रजांनी ज्या काही इमारती केल्या त्या शेकडो वर्ष झाले अजून तशाच्या तशा पक्क्या आहेत। स्वातंत्र्यानंतर जे हे राज्यकर्ते सत्तेवर आले याच्यामध्ये कुठलंही विकास काम करायचं असलं तर त्याच्यात अर्ध्यात तुम्ही आणि अर्ध्यात आम्ही, पैसे खाण्याच्या लालसेपोटी हे कामं चांगल्या क्वालिटीचे होत नाहीत आणि त्याच्यातनं हे सगळं घडतं। तर मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत असं व्हायला नको होतं। महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवप्रेमीची भावना दुखावलेली आहे। सरकारने हा विषय खूप सिरियस घेणं गरजेचं आहे। इथून पुढे जिथे कुठे पुतळे बांधायचे असतील किंवा विकासाच्या नावाखाली काही रचना उभ्या करायच्या असतील तर त्या पैसे न खाता म्हणजे इंग्रजांचा त्या बाबतीत कामाच्या बाबतीतला आदर्श घेतला पाहिजे सरकारने। इतक्या क्वालिटीचं काम त्यांनी केलं पाहिजे। अजून इंग्रज लोक आपल्याकडे पत्र पाठवतात ते बिल्डिंगला 100 वर्ष झाले त्याची काळजी घ्या किंवा ती दुरुस्त करा, पण ती बिल्डिंग पडायला तयार नाही आणि इथं पुतळे पडायला लागलेले आहेत। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेला खाली मान घालावं लागलेले, महाराष्ट्रातली जनता अपमानित झालेली आहे। मला असं वाटतं जे कोणी याच्यामध्ये दोषी असतील त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे। उगीच राजकारण करायचं म्हणून त्याचं समर्थन करण्याच्या भानगडीत कोणी पडू नये। तुमचे कार्यकर्ते अशी पोस्ट व्हायरल करताय की तुम्ही बुलढाणा विधानसभा लढवायला पाहिजे आणि आज तुम्ही मुकुल वासनिक यांची भेट घेतली, अशी चर्चा होते की तुम्ही काँग्रेसच्या वाटेवर आहे, खरं आहे का? नाही, असं आहे, मी भेट घेतली नाही, म्हणजे मी काही भेट घ्यायला नाही गेलो। तिथे जेवण होतं। मुकुल वासनिक साहेब आज बुलढाण्यात आले होते। काँग्रेसचे फार मोठे नेते आहेत आणि शहरातल्या एका उद्योजक ग्रुपनं आणि ॲडव्होकेट गणेश पाटील साहेबांनी त्यांच्यासाठी जेवण ठेवलं होतं आणि शहरातले काही विविध क्षेत्रातल्या मंडळींना त्या ठिकाणी त्यांच्यासोबत जेवणासाठी इन्व्हाइट केलं होतं, मलाही केलं होतं। त्या निमंत्रणावरून मी त्या ठिकाणी जेवायला गेलो होतो। कुठली राजकीय चर्चा मुकुल वासनिक साहेबांसोबत आमची झालेली नाहीये। आणि राहिला प्रश्न आमचे सहकारी बुलढाणा लढणार आहे जे टाकतात, तर आम्ही सांगितलेलंच आहे की 6 जागा आम्ही लढणारच आहे। बुलढाण्यातल्या जनतेचा आग्रह आहे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा, तरुणांचा, की मी बुलढाण्यातून विधानसभा निवडणूक लढली पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे। पण अजून मी कुठून लढावं या बाबतीतला निर्णय झालेला नाहीये। जनता जे सांगेल, सामान्य लोकांचा जो फोर्स असेल ते मी करेन।